तुम्ही हो माता पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो, जो खिल सके ना वो फूल हम हैं, तुम्हारे चरणों की धूल हम हैं, तुम्हारे चरणों की धूल हम हैं। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वाद्य श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपण हिंदू रूढीप्रमाणे गुढीपाडवा हा जो सण आहे हा केव्हापासून आपण साजरा करतो आणि त्याचं महत्त्व काय या विषयावर आपण थोडं अभ्यासू। प्रथमतः गुढीपाडवा हा हिंदू वर्षाचा पवित्र असा एक सण मानलेला आहे। तो चैत्र शुक्ल प्रतिपदा या दिवशी मंगलमय सुरुवात व वसंत ऋतूच्या नवचैतन्याने नटलेल्या या ऋतूमध्ये जीवनाची चाहूल देतो आणि आपल्या मनाच्या जीवनाची आशा, संकल्पना आणि उत्साहाचा नवा प्रारंभ घडवतो। हा पवित्र दिवस म्हणजे गुढीपाडवा। हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक आहे। त्याच्यापैकी 3.5 मुहूर्तापैकी हा एक मोठा पवित्र सण मानला जातो। त्यामध्ये 3.5 म्हणजे असे, प्रथमतः गुढीपाडवा, द्वितीय अक्षय तृतीया आणि तिसरा म्हटल्यानंतर दसरा, आणि हे 3 पूर्ण झाल्यानंतर अर्धा जो राहते तो अर्धा म्हणजे दीपावली, दीपावलीचा पाडवा, दिवाळीचा दुसरा दिवस, असे हे 3.5 दिवसाचे शुभ मुहूर्तमय असतात। या 3 दिवसाच्या मुहूर्तावर ना पूछना किसी पंडित को तीज न बीज, काय कोणाही काही कोणाला विचारायचे असतात, कोणाही बामणाला पंचकात कोणालाही तीज बीज विचारायची आवश्यकता नाही। हे 3.5 मुहूर्त म्हणजे आपण डायरेक्ट त्या दिवशी आपण लग्न समारंभ, घराचं वास्तुशांती, त्याच्यानंतर घराचे मुहूर्त मेढ, असे जे मोठे मोठे जे आपण शुभ अवसर प्रसंगी कार्य करतो ते या दिवशी केले जातात। या 3.5 मुहूर्तापैकी हा एक पहिला अति महत्त्वाचा मुहूर्ताचा दिवस आहे गुढीपाडवा। म्हणून या दिवशी अत्यंत महत्त्वपूर्ण असे तो दिवस मानल्यामुळे त्या दिवशी आपण आनंद आणि नव्या सुखाचे प्रतीक म्हणून प्रत्येक घरोघरी, घरासमोर, आपल्या आपल्या अंगणामध्ये रांगोळ्या घालून, सळा संमार्जन करून आपल्या घरासमोर गुढ्या उभारतात आणि त्या विजयाची गुढी म्हणजे विजयाचा ध्वज, आनंदाचा संकेत आणि मंगळाचं प्रतीक। गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी येतो आणि हा दिवस म्हणजे शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस मानला जातो। महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि सर्व देशांमध्ये हा चांगल्या तऱ्हेने थाटामाटात उल्हासात हा सण केले जाते। या दिवशी
नवीन वर्षाची सुरुवात होत असल्यामुळे मराठी नवीन वर्ष, इंग्लिश नवीन वर्ष म्हणजे 1 जानेवारी आणि मराठी नवीन वर्ष म्हटल्यानंतर गुढीपाडवा. नवीन वर्षाची सुरुवात होत असते त्या दिवशी आपण नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तस्थ सर्व जे काही सोयरे दायरे आहेत त्यांना नववर्षाच्या निमित्ताने शुभेच्छा प्रदान करून त्यांना आपण सर्वांना शुभेच्छा देत असतो. गुढीपाडवा मागे अनेक धार्मिक आणि पारंपरिक उद्देश आहेत. एका आईच्या प्रमाणे म्हणजे एका अध्यायाप्रमाणे म्हणतात की उपरीक्ष राजाला एका अध्यायामध्ये त्यांना उपरीक्षेमध्ये म्हणजे एका अध्यायात म्हणजे एका पोथीमध्ये असं लिहिलेलं आहे की उपरीक्ष राजाला त्यांनी इंद्राचं तप केल्यानंतर त्याला उपरीक्ष राजाला इंद्राने वरदान दिलं आणि त्यावेळेस त्यांनी त्या वरदानमध्ये काय दिलं? कळकाची काठी. इंद्राने त्याला उपरीक्ष राजाला कळकाची काठी ही दिली. त्यांनी ती काठी घेतल्यानंतर त्या काठीची जमिनीमध्ये गड्डा खोदून तिला जमिनीत असं उभारणी केली आणि ती उभारणी केल्यानंतर तिची पूजा अर्चना करून त्यानंतर हा पहिला एक सूत्र म्हणतात की बा गुढीपाडवा केव्हापासून झाला. तर पहिलं त्यांचं म्हणणं आहे की उपेक्षित राजा, तेव्हापासून त्यांची परंपरा या चालू झाली. दुसरं आहे भगवान श्री रामचंद्र ज्यावेळेस आपल्या राम, लक्ष्मण, सीता तिघं यांनी 14 वर्षाचा वनवास केल्यानंतर, वनवास भोगल्यानंतर ते वनवासातून ज्यावेळेस परत आले आपल्या मायदेशी म्हणजे अयोध्येला, ज्या दिवशी मायदेशी अयोध्येला परत आले त्या दिवशी तो दिवस मानले जाते. म्हणून तो पण दिवस हिंदू संस्कृती मानतात की बा त्या दिवशी भगवान रामचंद्र ज्यावेळेस अयोध्येमध्ये परत आले होते तर त्या दिवशी गावामध्ये, नगरामध्ये पूर्ण गुढ्या उभारून घरोघरी रंगतोरणा पताका बांधून त्यांचं स्वागत करण्यात आलं होतं. दुसरं हे. तिसरं, त्याच्यानंतर 5 पांडव आणि द्रौपदी यांना ज्या टाईमला 11 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास मिळाला होता, तर त्यांनी काय केलं होतं? ते ज्या दिवशी परत निघाले, याच्यामध्ये कोणी लोक म्हणतात की सीमोल्लंघनचा दिवस होता, म्हणजे दसऱ्याचा दिवस होता. कारण त्यांनी आपले अस्त्रशस्त्र जे होते, सोंदरचं झाड, अबेट्याचं झाड आणि तुरीच्या गुढीमध्ये आपले अस्त्रशस्त्र त्यांनी लपवले होते. तर काही लोकांचं एक मत असं आहे की तो दसऱ्याचा दिवस होता आणि काही लोकांचं एक मत असं आहे की तो गुढीपाडवा. तर तो गुढीपाडवा असो या दसरा असो, त्या दिवशी ते ज्या टाईमला नगरामध्ये आले त्यांचं स्वागत समारंभ करून त्यांना गुढी उभारून तोरणं पताका बांधून त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्याच्यानंतर म्हणजे अयोध्येमध्ये श्रीराम प्रभू आलेत. आपल्या रामाचं दशानंद रावणाचं पराभव केल्यानंतर, हां, मग ते पराभव केला म्हणजे त्यांचा पराभव केला, त्याचा केल्यानंतरच ते परत आले ना. हां हां, मग त्या दिवशी पण गुढ्या उभारतात, आनंदाचं प्रतीक आहे ना. त्याच्यानंतर 3 नंबरचं असं म्हणणं आहे की ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टी निर्माण केली होती. ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टी निर्माण केली होती, त्याच्यामुळे सुद्धा गुढीपाडवाचा हा सण साजरा केला जातो. 4 नंबर, एक शालिवाहन नावाचा कुंभाराचा मुलगा होता. शालिवाहन नावाचा कुंभाराचा मुलगा होता. त्या मुलानं शशय्या हा कोणी राजा असेल किंवा त्याच्याबद्दल वर्णन आपल्याकडे नाही आहे. शशय्या फक्त लिहिलं आहे की बा शशय्या जो होता
त्याचा त्यानं त्या दिवशी पराभव केला होता. त्या पराभव केल्यामुळे, त्याचा विजय झाल्यामुळे त्यानिमित्त सुद्धा गुढी उभारल्या जाते. त्याच्यानंतर काही लोकांचं म्हणणं असं आहे, गड आला पण सिंह गेला. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला जिंकला, गड आला पण सिंह गेला, कोंढाणाच होता ना, तर गड आला पण सिंह गेला म्हणजे कोंढाणा किल्ला आला, गड आला पण सिंह गेला. सिंह म्हणजे तानाजी मालुसरे, बरोबर आहे ना. तर त्या दिवशी पण ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आपला विजय घोषित करून आले होते, त्या दिवशी सुद्धा नगरामध्ये त्यांच्या पत्नीने आणि पूर्ण नगरवासियांनी गाव पूर्ण सजवलं होतं, रंगतोरणं बांधल्या होत्या, घरोघरी रंगमालिका टाकून, रांगोळ्या टाकून त्यांचं स्वागत केलं आणि घरोघरी त्यांनी आपले गुढ्या उभारल्या होत्या. त्याच्यानंतर महानुभाव पंथ, महानुभाव पंथ हा ज्ञान प्रधान आणि ब्रह्मविद्येचं अभ्यासक पंथ आहे. काय? महानुभाव पंथ हा ब्रह्मविद्येचा अभ्यासक आहे आणि अशी परंपरा त्यांची चालू आहे. त्यामुळे या पंथामध्ये गुढी उभारण्यास हरकत नाही असं लिखाण आहे. आपण गुढी उभारावी पण त्या गुढीचं पूजन करायचं नाही असं लिखाण आहे. काय? महानुभाव पंथामध्ये गुढी उभारायची, कारण ते एक चांगलं प्रतीक आहे, शुभ प्रतीक आहे, हां मंगलमय आहे, पण पूजा नाही करायची गुढीची. तिथं आपण आपल्या देवपूजेसोबत विळा अवसर करून जे काही आपलं शिष्टाचार करून जे करायचं असलं ते आपण सकाळी करायचं. सकाळी लवकर उठून पूजा करू नये असे सांगितले जाते. गुढी ही आनंद, उत्सव आणि मंगल प्रसंगाचं प्रतीक आहे, म्हणून उभारली जाऊ शकते. काय? त्यामुळे ही उभारी तुम्ही कुठेही उभारली जाऊ शकते. केव्हा उभारावी? गुढी ही गुढीपाडवाचा दिवसच नाही, अन्य वेळेस तुम्ही केव्हा उभारावी? आपल्या गावामध्ये, आपल्या घरी पंचावतार उभार किंवा साधू संत महंत अधिकर्ण यांचं आगमन होत असलं, याच्या व्यतिरिक्त कोणतीही पदयात्रा जर तुमच्या इथे येत असली, त्या दिवशी सुद्धा तुम्ही त्यांच्या स्वागतोत्सुक म्हणून गुढी उभारू शकता. जसं नगर सजवू शकता, वाजा गाजा तुतारी वाजून त्यांचं स्वागत करून तुम्ही रंगमालिका टाकून पताका बांधून गुढी तुम्ही त्या दिवशी सुद्धा उभारू शकता. गुढी उभारण्यास हरकत नाही. गुढी उभारण्याचा आद्य महानुभाव पंथाचा आद्य लीळा चरित्र या ग्रंथामध्ये सुद्धा पाठपुरावा दिलेला आहे. बघा, पंथामध्ये आपण गुढी उभारावी याचा पाठपुरावा आपल्या लीळा चरित्रामध्ये सुद्धा दिलेला आहे. त्यामध्ये पूर्वार्ध लीळा चरित्र लीळा क्रमांक 17 यानुसार द्वारिकाधीश श्री चक्रपाणी महाराज यांनी कामाख्याप्रती पूरत्याग केल्यानंतर बळोच नगरी भरवस राजा येथील त्या राजाचा राजकुमार पुत्र हरिपाळ देव हा अल्पवयातच त्याला काही अल्प बिमारी आली, ताप वगैरे आला, ज्वर आला आणि त्याच्यामुळे तो 7 दिवसातच मरण पावला. तर तो मरण पावल्यानंतर पूर्ण बळोच नगरीमध्ये दुःखाची छटा प्रसन्न झाली. पूर्ण राज्य दुःखमय झालं, कारण राजाचा वारस म्हटल्यानंतर, आपल्या राज्याचा वारस म्हटल्यानंतर त्यांचा राजा फक्त एकुलता एक मुलगा होता, हरिपाळ देव. आता हरिपाळ देव सरल्यानंतर हिंदू संस्कृतीप्रमाणे किती दुःख हो, काही हो, कसेही हो, त्याची अंतिम संस्कार क्रिया तर करावंच लागत, घरी तर ठेवता येत नाही. मग त्यानुसार काही दुःखात, काही रडत बोंबलत, काही आनंदात त्यांचा अंतिम क्रिया संस्कार करायसाठी त्यांना पूर्ण त्यांची विधियुक्त त्यांना
स्मशानभूमीमध्ये नेण्यात आलं. स्मशानभूमीमध्ये नेण्यात आल्यानंतर हर्षोल्लास तर त्या दिवशी नव्हता. पूर्ण राज्य पूर्ण दुःखात होतं. पूर्ण परिसरात पूर्ण लोक होते, रडत होते. तर त्यावेळेस ज्यावेळेस प्रेतदेहाला अंतिम वेळेस ज्या टाईमले अग्नी देतात किंवा अग्निदाग किंवा मातीदाग देतात. अग्निदाग म्हणजे अग्नी देणे, मातीदाग म्हणजे जमिनीत पुरवणे. तर आपल्या पंथामध्ये शक्यतो पंथ अग्निदाग देत नाही, आपण भूमिदागच देतो. तर भूमिदाग देतो. पण त्यावेळेस त्यांची प्रथा अलग असेल राजाची. राजपूत घराणे होते ते, नाही ब्राह्मण होते ते. तर त्यांच्या नीतिनियमाप्रमाणे त्यांना अग्निदाग द्यायचं ठरलेलं आणि त्यांना पूर्ण सरण रचलं. सरणावर ठेवल्यानंतर त्यांच्या मुखावर एक रुमाल, एक वस्त्र ठेवलेलं होतं. आणि हिंदी संस्कृतीप्रमाणे ज्या टाईमला त्यांना अंतिम क्रिया करतात तर अशा उलट्या अंगठ्यानं पाणी पाजतात त्या मृतदेहाला तिथं. तर त्यावेळेस ज्यावेळेस बळवस नगरी भरवस राजा आपल्या पुत्र हरिपाठ देवाला अंतिम मुखदर्शन करायसाठी गेला आणि ज्यावेळेस त्यांनी अंतिम मुखदर्शन करायसाठी त्यांच्या चेहऱ्यावर जे मुखवस्त्र ठेवलेलं होतं ते मुखवस्त्र बाजूला केलं आणि जसं मुखवस्त्र बाजूला केलं तसंच त्यांना आश्चर्यचकित झाले ते आणि ते जोरानं ओरडू लागले, कुमारू जी आला, कुमारू जी आला, कुमारू जी आला. म्हणजे राजकुमार हा जिवंत झाला. कारण राजकुमार टकटक त्यांच्याकडे पाहत होता. मग त्यावेळेस त्यांना सरणावरून बाहेर काढलं. पण तो राजाखोर दक्ष होता. त्याच्या मनात काही शंका कुशंका आल्या. त्या आता इथे मी बोलत नाही किंवा कोणी जंतर मंतरवाला कोणी जाणकार असेल त्यांनी आपला मृतदेह तिकडे ठेवला आणि या देहामध्ये तो त्यांनी प्रवेश केला. तर तो विषय अलग झाला लीळाचरित्राचा. मग त्यावेळेस राजकुमार जिवंत झाले. राजकुमार जिवंत झाले, त्यांना सरणावून बाहेर काढलं. सरणावून बाहेर काढल्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लीळाचरित्रामध्ये वर्णन आहे, आवघिया नगरांतू गुडिया उभारलिया होती. म्हणजे पूर्ण नगरामध्ये गुढ्या उभारण्यात आल्या. घरोघरी दारोदारी अंगणी सडा संमार्जन करून रांगोळी टाकण्यात आली आणि रांगोळी टाकल्यानंतर त्याच्यानंतर वाजंत्री वाजत गाजत सनई वगैरे चौसरा घेऊन सर्व त्यांना हरिपाळाला बसून पालखीत बसून त्यांना कमळाईसाच्या महालात आणण्यात आलं. तेव्हापासून आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो आणि आपल्या घरोघरी गुढ्या उभारतो. त्याच्यानंतर दुसरा प्रसंग डोडवीरा. डोडवीरा हे एक स्थान आहे, गाव आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर तालुक्यामध्ये हे डोडवीरा गाव आहे. त्या डोडवीऱ्याला स्वामी शेंदूरजनीवरून येत होते. काय शेंदूरजनीवरून डोडवीऱ्याला येत होते अशी खबर राघवदेवांना भेटली. काय की बा शेंदूरजनीवरून स्वामी आपल्या डोडवीऱ्याला येत आहेत अशी त्यांना ज्या टाईमला खबर मिळाली तर त्यांनी काय केलं, ताबडतोब तिथून आपल्या गावातले जे काही ढोल ताशे मंचे सरे घेऊन गावाच्या शिवेवर गेले आणि डोडविरेच्या गावाच्या शिवेवर जाऊन तिकडून समोरून शेंदुर्णीवरून स्वामी येऊन राहिले आणि इकडून हे जाऊन उभे राहिले. हे गेल्यानंतर यांनी काय केलं की तिथं त्यांच्यासमोर ज्यावेळेस बसले स्वामी तिथून आले, स्वामींचं स्वागत केलं, पायचरण शारण केले, श्रीचरणास लागले, दंडोत घातले आणि तिथून त्यांनी तिथं यायच्या अगोदर आपल्या गावामध्ये प्रत्येक घरोघरी पहिल्या दिवशी दोंडी देऊन सर्वांना सांगितलं, आपलं नगर उद्या चांगलं सुसज्ज करा,
उद्या स्वामींचं आगमन आपल्या गावात होत आहे. तर प्रत्येक घरोघरी प्रत्येक सवाशीण बाईने आपल्या घरासमोर सडा संमार्जन करून रंगमालिका टाकून प्रत्येकाच्या घरोघरी दारोदारी चौकामध्ये रंगपताका लावल्या आणि प्रत्येकाच्या घरी गुढ्या उभारण्यात आल्या. अशा प्रकारे स्वामींचं आगमन डोंडविरा या गावी झालं. हे दुसरं प्रतीक आहे की त्यामुळे आपणास चाललं आहे की आपण प्रत्येक घरोघरी गुढीपाडवाच्या दिवशी गुढी उभारावी. त्याच्यानंतर लीळाचरित्र आणखी एका लीळेमध्ये असं वर्णन केलेलं आहे की ज्यावेळेस स्वामी कनाशीला आले, तर कनाशीला आल्यानंतर तिथं जो ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाने स्वामींना पाचारण केलं की अहो माझ्या घरी तुम्ही चला. तर त्यावेळेस ज्या टाइमला स्वामी त्यांच्या इथं गेले तर जायच्या अगोदर त्यांना आपलं घर दार आणि आपलं नगर पूर्ण सुसज्ज करून रंगमालिका टाकून पताका लावून गुढ्या आपल्या घरी उभारल्या होत्या. त्याच्यानंतर आणखी पाठ एक पुरावा आहे की एलिचपूर किंवा अळजपूर त्याचं आज नाव आहे अचलपूर. अचलपूरला ज्या टाइमला स्वामींचं आगमन झालं त्यावेळेस सुद्धा अचलपूरमध्ये अशाच प्रकारे रंगमालिका टाकून घरोघरी सडा संमार्जन करून सर्व पद्धतशीर करून स्वामींचं आगमन झालं. त्यावेळेस स्वामींचं स्वागत केलं होतं. त्याच्यानंतर अचलपूरमध्ये आटोपल्यानंतर शेवटी ज्यावेळेस स्वामी भ्रमणात असताना स्वामींसोबत परिवार होता. तर स्वामी चांगदेव हरताळ्यावरून निघाले. चांगदेव हरताळ्यावरून निघाल्यानंतर ज्यावेळेस स्वामी चांगदेवून निघाले, कुठं जायसाठी निघाले? सावळेद्वारला. तर चांगदेव हरताळ्यावरून ज्या टाइमला सावळेद्वारला जायला निघाले तर त्यावेळेस त्यांच्यासोबत एक वाघ होता. तो वाघ जसा दुरून आला तर लोक भिवू लागले, त्याला घाबरू लागले. तर स्वामींनी सांगितलं घाबरू नका, भिवू नका, हा काहीच करत नाही, हा तुम्हाला काहीच इजा करणार नाही. तर तो एखाद्या गाईच्या बछड्यासारखा की कुत्र्याच्या पिलासारखा जसा पालतू प्राणी असते ना तसा त्याच्यासोबत चालू लागला. कोणी धक्का बोटला काही करे कसं करे पण तो कोणाला काही करेना. मग ज्या टाईमला ते सावळदबाराच्या नगरात जवळ आले तर स्वामी म्हणाले अहो तुम्ही आता जा. मग बाईसाहेब बोलल्या बाबा हा एवढा शांत प्राणी आहे, हा कोणाला काही करत नाही, काहीच नाही, कसंच नाही, आणि हा एवढा तुमच्या जीवलगचा झाला आणि तो तुमच्यासोबत अंगलगट होऊन राहिला, तुम्ही त्याला जाण्यास का परवानगी देता, का जा म्हणता? स्वामी म्हणाले बाई तो काही करत नाही म्हणूनच मी त्याला परत जायला सांगून राहिलो, कारण तो काही करत नाही म्हणून लोक त्याला विनाकारण त्रास देतील. कोणी शेपूट धरीन, कोणी कान धरीन, कोणी दगड मारीन, काही खडा मारीन, म्हणून त्याला वेदना होऊ लागेल, त्याला त्रास झाला नाही पाहिजे, म्हणून त्याला स्वामींनी सांगितलं तुम्ही आता इथून परत जा. मग तो वाघ तिथून परत गेला. आणि मग तिथून बाईसांनी काय केलं, श्री चांगदेवराव आपलं चांगदेववरून येत असताना सावळेद्वारला जात असताना बाईसांनी अगोदरच्या दिवशी मार्कंडाला सांगितलं मार्कंडा तुम्ही जा सावळेद्वारला जा आणि तिथं माझा भाचा काय दायन ऐकू, काय सांगितलं बाईसांनी, माझा भाचा दायन ऐकू हा सावळदबाऱ्याला राहते, याला जाऊन तुम्ही सांगा की उद्या स्वामींचं आगमन होत आहे. अशानंतर बाईसांनी तो मार्कंडाला सांगितलं. मार्कंड गेला आणि मार्कंड गेल्यानंतर
मार्कंडानं तिथं त्यांना सांगितलं, दाय किंवा अशी गोष्ट आहे, तुमच्या आत्याने निरोप दिला की उद्या स्वामींचं आगमन आपल्या नगरात होणार आहे. तर त्यांचा निरोप असा आहे की तुम्ही घोडेस्वार, घोडे, उंट, हत्ती जे काही स्वागतोत्सुक आहेत ते पूर्ण शिवेवर घेऊन तयार राहायचं आणि गावामध्ये सर्व सुसज्ज तयारी करायची. एवढा निरोप बाईसांनी मार्कंड्याच्या हातून त्यांचे भाचे जे होते दायनायक त्यांना तो निरोप दिला. दायनायकांना अगोदरचे 1 दिवस अगोदर हा निरोप मिळाल्यामुळे दायनायकांनी काय केलं, पूर्ण सावळेद्वार नगरी सजवली. पूर्ण नगरामध्ये दोंडी दिली आणि स्वामी येऊन राहिले त्या दिवशी सकाळी पूर्ण नगरामध्ये, पूर्ण अंगणामध्ये पूर्ण बायांनी सणा संभार्जन, रंगीत बेंगराई रांगोळ्या टाकल्या आणि पूर्ण नगराला सजवलं. पताका बांधल्या, कागदाच्या पताका बांधल्या आणि आंब्याच्या दाक्षे आणून त्याचं पण तोरणं बांधले आणि अशा प्रकारे पूर्ण गाव सजवलं आणि घरोघरी दारोदारी अंगणी प्रत्येकानं स्वामी येऊन राहिले म्हणून गुढी उभारली. प्रत्येकाने गुढी उभारली. हा पण एक आपला लीळाचरित्राचा पाठपुरावा आहे. त्यामुळे आपण सर्व मानवपंथीयांनी आजच्या या शुभ अवसर प्रसंगी गुढी अवश्य उभारणे जरुरी आहे. आता त्यांनी लिहिलं आहे बा गुढी सकाळी केव्हा उभारायची. सकाळी उठून स्वच्छ आंघोळ पाणी, सकाळचा प्रातःकाळ विधी आटोपल्यानंतर नवीन वस्त्र परिधान करून आपल्या देवासमोर मंगल आरती, धूप आरती करून गुढी उभारायची आणि उभारल्यानंतर नाम स्मरण, पोथी पान जे काही करायचं असलं ते आध्यात्मिक आपण थोडा वेळ करायचं. अशा प्रकारे गुढीपाडवाचा हा सण आपण मानवायचा. मला जे काही 2 शब्द बोलायचे होते मी सांगितले. जे तुमच्या आवश्यक असलं ते तुम्ही घ्या, बाकी माझ्या पदरी मला वापस द्या. कारण मी काही मोठा असा प्रवचनकार किंवा वाचक नाही आहे. दंडवत.